तर मग नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचा एका न्यू व्हिडिओमध्ये. बरेच दिवस झाले मी व्हिडिओ टाकू शकलो नाही आणि मित्रांनो माझा आवाज आधीच्या पेक्षा एकदम बेटरली आणि एकदम स्मूथली मक्खन टाईप येत आहे. त्याच्यामुळे कारण की ह्याच्या मागे एक सिक्रेट आहे. ते सिक्रेट मी माझ्या व्हिडिओच्या एंडमध्ये सांगणार आहे मित्रांनो. या व्हिडिओमध्ये की मी माझ्या न्यू मेंबर आहे त्या न्यू मेंबर सोबत जे हेल्मेट भेटलेलं होतं मित्रांनो आपल्याला, तर मग त्या हेल्मेटला मी थोडंसं ट्रान्सफॉर्म केलेलं आहे. म्हणजे सायकलिंग करत असताना किंवा सायकलवरून मी जेव्हा ट्रॅव्हल करत असताना किंवा गाडीवरून मी जेव्हा ट्रॅव्हल करतो, जेव्हा मी व्हिडिओ बनवतो चिन माउंट म्हणजे अटॅच करून हेल्मेटला, आणि ते प्रॉब्लेम होऊ नये तर त्याच्यासाठी मी माझ्या हेल्मेटला थोडंसं ट्रान्सफॉर्म केलेलं आहे. तर मग ते ट्रान्सफॉर्म कसं केलेलं आहे मध्ये ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आणि आतापर्यंत जर व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत माझा इंस्टाग्राम चॅनल पण आहे, ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करा. तर चला मग मित्रांनो, त्याला ट्रान्सफॉर्म कसं केलेलं आहे ते दाखवतो. तर चला. तर मग मित्रांनो, जसं की मी म्हटलेलं होतं की माझे जे न्यू मेंबरचं जे हेल्मेट होतं, त्या न्यू मेंबरच्या हेल्मेटला मी जे ओरिजिनल स्टिकर्स होते जे अटॅच केलेले होते ते स्टिकर्स मी पूर्णपणे हाईड केलेलं आहे. म्हणजे फ्रंट साईडला एक होतं आणि इथे बॅक साईडला पण एक होतं, ते मी पूर्णपणे हाईड केलेलं. तर मग मित्रांनो, ते कसं हाईड केलेलं आहे ते सांगतो तुम्हाला. की आपली जी जर समजा की तुमचं हेल्मेट ब्लॅक कलरचं आहे, पूर्णपणे ब्लॅक कलरचं आहे, पूर्ण, तर मग काय करायचं, जे आपलं इलेक्ट्रिक टेप असते ते इलेक्ट्रिक टेप मित्रांनो जिथे जिथे स्टिकर्स आहेत ते त्या पार्ट्सवरती तिथे लावून टाकायचे. आणि लावून टाकल्यानंतर मित्रांनो, जे आपलं नॉर्मली आपलं कुठलं वॉटर कलर काय पण असू नये, पॉलिश नॉर्मली असं वरच्यावर अलगद असं लावायचं. मग ते आणि थोडा वेळ ठेवून द्यायचं. त्याच्याने काय होतं मित्रांनो, आपलं जे इलेक्ट्रिक टेप लावलेलं आहे ते इलेक्ट्रिक टेप पूर्णपणे हाईड होऊन जातं. आणि मित्रांनो, असं वाटतही नाही की बाबा आपल्या हेल्मेटला काय अटॅच केलंय किंवा काय स्टिक केलंय. त्याच्यानंतर मित्रांनो, हे बघा, आता जवळपास जर तुम्ही लांबून पाहिलं हेल्मेटला तर एवढं काय दिसत नाही जे काय मी लावलंय. की आता समजा जवळून पाहिलं तर थोडंफार दिसतं. हे बघा, जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो. आणि इथे बॅक साईडला इथे पण मी लावून जिथे जिथे स्टिकर्स होते ओरिजिनल जे हेल्मेटचे, आणि इथे मी बघा. आणि जसं की मित्रांनो, हे बघा, बॅक साईडला मी इथं माझं स्टिकर्स लोगो, युट्यूब चॅनलचा लोगो माझा आणि युट्यूब चॅनलचं नेम इथे असं प्रॉपरली लावलेलं आहे. आणि हे बघा, हे जे चिन माउंट आहे मित्रांनो, तर हे चिन माउंट आहे की नाही, हे असं प्रॉपरली असं एकदम असं लावलेलं आहे हेल्मेटला. कारण की हे हेल्मेट मोठं असल्यामुळे. दुसरं जे हेल्मेट आहे माझं जे रेड कलरचं, त्याला काय होतं की प्रॉपरली बसत नाही, त्यामुळे ते पूर्णपणे असं थोडंसं लावत. आणि मित्रांनो, आता एक शेवटचा पार्ट. मित्रांनो, आधीच्या पेक्षा ऍज कम्पेअर टू आत्ताचा माझा आवाज एकदम क्लिअरली येतोय. ह्याचा मिनिंग म्हणजे की मी एक न्यू वायर्ड माईक घेतलेला आहे मित्रांनो. त्याची लिंक मी माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे मित्रांनो. फटाफट जाऊन जर कुणाला परचेस करायचं असेल तर परचेस करू शकता. आणि मित्रांनो, तसंच माझं इंस्टाग्राम ID ही आहे ब्लॉगिंगची, तर त्याला पण जाऊन मित्रांनो लवकरात लवकर जाऊन फॉलो करा. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्लॉग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.